must be the Who most looks hated after the one. family? Yes, The one who looks after the entire family. द वन हू लुक्स आफ्टर दी एंटायर फॅमिली. मग कोण असेल तो? आपण मगाशीच इथे बघितलंय. करता कोण असेल? Generally, the senior most male. in the येस. सो इट हॅज टू बी लाईक मोस्ट ऑफ द टाइम कोण असतं? जो सिनियर मोस्ट पर्सन आहे. आता तो सिनियर मोस्ट पर्सन पण कसा बघा, ह्या गोष्टी ज्या आहे ह्या एन्शियंट टाईमपासून चालत आल्या आहेत. मग तुम्हाला वाटतं इथे स्त्रियांना फार काही महत्त्व असेल? नाही. तर मग इथे मेल. ठीक आहे. आता आपण हळूहळू बघूयात की कसं म्हणजे गोष्टी त्याच्यात काय बदल झाला आहे किंवा नाही झाला आहे, की आजही स्थिती अशी आहे. दॅट वी कोणा सी. ओके. सो सिनियर मोस्ट हू कॅन बी करता. करता कोण असू शकतो? ठीक आहे. तो जो सिनियर मोस्ट मेल मेंबर आहे फॅमिलीचा, ही कॅन बी अ करता. ओके. करता ऑफ द जॉईंट फॅमिली. मग ती जी पोझिशन आहे किंवा ज्या काही कपॅसिटीमध्ये तो सगळं बघत असतो, तर त्याला काय म्हटलं जातं? कर्ताशिप. काय म्हटलं जातं? कर्ताशिप. ओके. आता त्याला करता का बनवलं जातं आहे मोस्टली? वाय ही हॅज बीन मेड द करता सिनियर मोस्ट मेल मेंबरला? He has experience in giving the decisions at Yes. critical times. येस, Take एक्झॅक्टली. care of family and property. Yes, he can take care of the family, the property. He is having that experience to make good decisions, है ना. डिसिजन मेकिंग कपॅसिटी, डिसिजन मेकिंग ॲबिलिटी जी आहे ही याच्यामध्ये इतरांपेक्षा नक्कीच जास्त असणार असं आपण कन्सिडर करतो, है ना. सो त्यामुळे दिस पर्सन इज बीन मेड, हा त्या ठिकाणी करता जो आहे तो असू शकतो. आता सपोज तो जो सिनियर मोस्ट पर्सन आहे, इफ दॅट सिनियर मोस्ट पर्सन इज एजेड, म्हणजे खूप वय झालं आहे त्याचं, किंवा तो इन्फर्म आहे. इन्फर्म म्हणजे काय? वीक. ठीक आहे. ही इज एलिंग. एलिंग म्हणजे काय? आजारी आहे. ठीक आहे. एलिंग मीन्स वॉट? आजारपण आहे काहीतरी त्याला. ठीक आहे. मग अशा वेळेला तो करता असू शकतो का? नाही. नाही त्यांचा भाऊ वगैरे असं मोठं. नाही असू शकत. तर अशा वेळेला सुद्धा तो करता असू शकतो. ओके. हे कुठल्या केसमध्ये म्हटलं आहे? सो दिस हॅज बीन सेड इन द मान वर्सेस ग्यानी ह्या केसमध्ये म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. 1918ची केस आहे ही, आणि याच्यामध्ये म्हटलं आहे इवन इफ दॅट पर्सन इज सो एजेड और ही इज इन्फर्म, ही इज एलिंग, स्टील ही कॅन बी द करता. ठीक आहे. आता मग जोपर्यंत फादर अलाइव्ह आहे, तर त्याचा मुलगा जो आहे तो करता असू शकतो का? नाही. काय? नाही. ओके. आणखीन? ठीक आहे. चलो. सो बेसिकली सो लॉंग ॲज द फादर इज अलाइव्ह. ठीक आहे. फादर अलाइव्ह आहे. फादर इज अलाइव्ह. तर तोपर्यंत इफ दिस फादर इज द सिनियर मोस्ट पर्सन ऑफ दॅट फॅमिली, देन ही शॅल बी द करता. मग आता फादर आहे, मग आपण हिंदू जॉईंट फॅमिली म्हणतोय. मग आता सपोज फादरचे भाऊ पण असतील ना, है ना. फादरला त्या ठिकाणी ब्रदर पण असतील. आपण B1 आणि B2 असं म्हणूयात. ठीक आहे. ज्याच्यापैकी फादर सगळ्यात एल्डर आहे. ही इज द सिनियर मोस्ट पर्सन. ठीक. मग आता याची पण सपोज याची वाईफ आहे, याला सन 1 आहे, डॉटर 1 आहे. ही याची एक फॅमिली, पण त्याला भाऊ पण आहेत. जॉईंट फॅमिली आहे, सगळे भाऊ एकत्र राहत आहेत. ओके. नाव ॲज लॉंग ॲज दिस फादर इज अलाइव्ह, त्या ठिकाणी जे अंकल आहे यांचे, आता हे सन 1 आणि डॉटर 1चे अंकल कोण झाले बरं? B1 आणि B2. B1 अँड B2 हे झाले अंकल. ठीक आहे. मग ॲज लॉंग ॲज द फादर इज अलाइव्ह, ही इज द करता. ठीक आहे. अँड आफ्टर हिज डेथ, मग आता सिनियर मोस्ट पर्सन कोण असेल? आता सपोज याची डेथ झाली. ठीक आहे ना. फादर इज नो मोर. मग आता फादर नंतर कोण असेल? B1 है ना. मग दिस पर्सन इज द सिनियर मोस्ट पर्सन. मग फादर नंतर हा जो अंकल आहे, ठीक आहे, ह्या मुलांचा म्हणजे हा जो अंकल आहे, ही शॅल कंटिन्यू ॲज द करता. म्हणजे करताशिप कोणावरती डिव्हॉल्व होणार? अपॉन दिस अंकल. ठीक. आता इथे सपोज ज्युनियर मेल मेंबर आहे. ज्युनियर मेल मेंबरला आपण करता बनवू शकतो का? आपण आतापर्यंत काय बघितलं? सिनियर मोस्ट मेल. ठीक आहे. मग ज्युनियर मेल मेंबर असेल फॅमिलीचा,
ठीक आहे, त्या जॉईंट फॅमिलीचा, हिंदू जॉईंट फॅमिलीचा जर ज्युनियर मेल मेंबर असेल तर हा ज्युनियर मेल मेंबर म्हणजे लेट्स टेक की फादरची इथं डेथ झाली आहे यांच्या, मग आता B1 आणि B2 आहे, त्यापैकी B2 लहान आहे, मग B1 असताना B2 करता असू शकतो का? नाही. ओके, सो जनरली तर नाही. इन ऑर्डिनरी इन्स्टन्सेस त्या ठिकाणी जो ज्युनियर मेल मेंबर आहे तो नसू शकतो. पण जर यांचे हे जे सगळे कोपार्सनरीज आहे, कोपार्सनर्स काय असतात ते पण आपण बघूयात. पण हे जे कोणी कोपार्सनरीज आहे, हे कोपार्सनरीज यांचं जर त्या ठिकाणी अग्रीमेंट असेल, इफ देअर इज अ म्युच्युअल अग्रीमेंट, इफ देअर इज अन अंडरस्टँडिंग, ठीक आहे, अमंग दिस कोपार्सनर्स, जर त्या ठिकाणी काय आहे, अंडरस्टँडिंग आहे, जर त्या ठिकाणी तशा पद्धतीचं अग्रीमेंट आहे, ठीक आहे, तर अशा वेळेला तो ज्युनियर मेंबर जो आहे तो ज्युनियरसुद्धा करता असू शकतो. ठीक आहे, मग हे कधी बरं असू शकतं अशा पद्धतीचं? नाव सी देर इज अ केस लॉ. मी तुम्हाला नोट एक हे पाठवलेलं आहे बघा, तुम्हाला मी नोट्स पाठवले आहेत ना याच्यावर, ग्रुपवर पाठवलं. हां पाठवलेलं आहे मी. त्याच्यामध्ये एक केस लॉचं ते नाव बघा. तिथे ना काय ना ती ते जे जो करता असतो म्हणजे जो एल्डेस्ट सन असतो ना तो कुठे असतो, तो फॉरेन कंट्रीमध्ये असतो. हां हे बघा इकडे ते संतोष झालं आहे, ते संतोष करून घ्या बरं का. सो द केस नेम इज नोपानी इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस संतोष सिंग. हा करता होता, ठीक आहे, संतोष सिंग. नाव दिस करता वॉज स्टेईंग इन द युनायटेड किंगडम. ठीक आहे, तो UK ला राहत होता आणि त्याच्यामुळे तो इथल्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या मॅनेज करू शकत नव्हता. आता करताचं मेन काम काय की त्याने सगळं इथला जो काही त्यांचा हिंदू जॉईंट फॅमिलीचा जो बिझनेस आहे तो बिझनेस सांभाळणं, त्याचा व्यवहार बघणं, देणं घेणं करणं, जे काही घरासाठी लागतं ते आणणं करणं, हे सगळं करताचं काम असतं. ठीक आहे, जर लोन वगैरे काही आहे तर लोन त्या ठिकाणी घेणं, कुणाचं काही उधारी बाकी असेल तर ती उधारी चुकती करणं, हे सगळं करताचं काम असतं. मायनर मुली आहेत त्या फॅमिलीमध्ये तर त्यांचं पालन पोषण संगोपन ते करणं, शिक्षण वगैरे ते देणं, मुलींची लग्न लावणं, हे करताचं काम आहे. मग आता ह्या केसमध्ये नोपानी इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस संतोष सिंग, ह्या केसमध्ये करता UK ला राहत होता. मग तो UK ला राहून इंडियामधली प्रॉपर्टी जी आहे ती मॅनेज करू शकेल का बरं? नाही करू शकणार. मग अशा केसमध्ये मग कर्ताशिप जी आहे ती कोणाला द्यावी लागेल? जो इंडियामध्ये आहे त्याला. येस, जो इंडियामध्ये, म्हणजेच काय की जो ज्युनियर आहे ॲक्च्युली, है ना, जो ज्युनियर आहे, कारण सिनियर मोस्ट तर तिकडे आहे UK ला. आता UK मध्ये राहून तर इंडियामधले जमीन जायदाद जे काही असेल त्यांची शेतीपोती त्या नाही बघू शकत तुम्ही. सो हिअर इन दिस केस द कोर्ट सेड की because the karta of the family, he was staying in United Kingdom and he was not able to manage the family and the property, so with the consent of all co-partners and family member, his younger brother was appointed as the karta. ठीक आहे, आणि हे व्हॅलिड त्या ठिकाणी धरलं की जरी ज्युनियर आहे तो, ही इज नॉट द सिनियर मोस्ट, स्टील ही कुड बी द कर्ता. येत आहे लक्षात? येस मॅम. मग आता एक पेक्षा जास्त करता असू शकतात का? नाही, लॉजिकली नसावे. ओके, लॉजिकली नसावे. ओपिनियन देऊ शकतो पण तर लॉजिकली नसावे. ओके, येस. सो आपल्या म्हणजे जनरली आपल्याला असंच वाटतं की नाही एकच करता असला पाहिजे, बट कधी कधी काही इन्स्टन्सेसमध्ये म्हणजे जशी ही केस होती, अगेन ही केससुद्धा जी आहे ती कधीची आहे बघा. एक केस आहे 1902ची आणि एक दुसरी केस आहे 1900 किती आहे हे इयर, एकच मिनिट, लेट मी फाइंड आउट दी इयर, 1943ची. सो देर आर दिस 2 केसेस आणि ह्या दोनही केसेसमध्ये एक केस आहे याच्यातली मुदित वर्सेस रंगलाल. ठीक आहे, तो मुदित वर्सेस रंगलालच्या केसमध्ये काय म्हटलं आहे की देअर कुड बी मोर दॅन वन करता, एकपेक्षा जास्त करतासुद्धा त्या ठिकाणी असू शकतो. ठीक आहे, इवन दिस केंकटचलन वर्सेस व्यंकटेश्वरा, केंकटचलन वर्सेस व्यंकटेश्वरा ही केस 1943ची आहे. अँड ह्या केसमध्ये पण कोर्टाने असंच म्हटलं आहे की देअर कुड बी मोर दॅन वन करता.
आता मला सांगा, आपण आतापर्यंत फिमेल बघतोय, सॉरी मेल बघतोय, फिमेल करता असू शकते का? फिमेल जी आहे ती करता असू शकते का? असू शकते. हो, असू शकते ना. हो. ओके. आता ही जी पोझिशन आहे बेसिकली पूर्वीपासून, ठीक आहे, म्हणजे एन्शियंट पिरियडपासून वी हॅव नॉट रेकग्नाइज्ड फिमेल ॲज अ कर्ता. ठीक आहे, एन्शियंट पिरियडमध्ये फिमेलला ॲज अ कर्ता म्हणून त्या ठिकाणी आपण रेकग्नाइज केलेलं नाही. वी हॅव नॉट रेकग्नाइज्ड हर, ऑर वी हॅव नॉट एक्सेप्टेड अ फिमेल बिईंग द कर्ता ऑफ द फॅमिली. बट रिसेंट टाइम्समध्ये आपण बघतो की इवन अ फिमेल कॅन बी अ कर्ता ऑफ द फॅमिली. अगेन त्याच्यासाठी केस बघा, तुम्ही परत ती नोट ओपन करा, एक मिनिट. हां, स्क्रीन दिसतंय सर्वांना? येस मॅम. येस. तुम्हाला हा हायलाइटेड पार्ट दिसतोय का, येलो? येस मॅम. हां. नाव सी, कुठली केस आहे? गांगोली राव वर्सेस चिन्नप्पा. ठीक आहे, इथे काय म्हटलेलं होतं कोर्टाने ह्या केसमध्ये की विमेन कॅन नॉट बी अ को पार्टनर, आणि त्यामुळे ती कर्ता पण नसू शकते. आणि सेम डिसिजन इन्कम टॅक्स वर्सेस सेठ गोविंदराम ह्या केसमध्ये पण दिला होता. आता हा झाला ओल्डर व्ह्यू, जुना व्ह्यू होता. मग मॉडर्न व्ह्यू काय आहे? सी राईट बिलो इट. मॉडर्न व्ह्यू, तर इथे मिसेस सुजाता शर्मा वर्सेस श्री मनु गुप्ता. कुठली केस आहे? मिसेस सुजाता शर्मा वर्सेस श्री मनु गुप्ता. ह्या केसमध्ये दिल्ली हायकोर्टाने जो आपला हिंदू सक्सेशन, ते हिंदी झालं आहे, ते हिंदू असलं पाहिजे बरं का, ते हिंदू आहे, हिंदी झालं आहे तिथे चुकून. तर हिंदू सक्सेशन ॲक्ट जो आहे 1956चा, तर त्याचा जो सेक्शन 6 आहे, त्या सेक्शन 6चा जो एक स्कोप आहे, त्याचा जो ॲम्बिट आहे बेसिकली, त्याला एक वायडर इंटरप्रिटेशन देत कोर्टाने म्हटलं की इवन अ फिमेल कॅन बिकम कर्ता ऑफ द फॅमिली. बट दिस इज द मॉडर्न व्ह्यू. अर्लियर डेजमध्ये फिमेल वर नॉट रेकग्नाइज्ड ऑर वर नॉट एक्सेप्टेड टू बी द कर्ता ऑफ द फॅमिली. ठीक आहे, कळतंय? येस मॅम. ओके, देन लेट अस सी व्हॉट आर द पॉवर्स ऑफ कर्ता. ठीक आहे ना, आय मीन स्लाइड थ्रूच आपण जाऊयात आता, चालेल ना? येस मॅम. ओके, नाव सी पॉवर्स ऑफ कर्ता. आता ह्या कर्ताकडे काय काय पॉवर्स असतात बरं? तर हा कर्ता जो आहे याच्याकडे सगळ्यात पहिली पॉवर काय आहे? पॉवर टू मॅनेजमेंट आहे, बट ठीक आहे, इथे पॉवर टू रिप्रेझेंट आलं आहे पहिले. तर पॉवर टू रिप्रेझेंट म्हणजे काय की ती जी जॉईंट फॅमिली आहे, ती जी हिंदू जॉईंट फॅमिली आहे, त्या हिंदू जॉईंट फॅमिलीला रिप्रेझेंट करणं. म्हणजे बघा, आता ही अशी इतकी मोठी फॅमिली आहे, ठीक आहे, आता ह्या फॅमिलीचा कुठे काही दावा असेल, कुठे काही खटला चालू असेल, म्हणजे काही सूट वगैरे जे आहे या फॅमिलीच्या अगेन्स्ट कोणी टाकला आहे किंवा फॅमिलीला कोणावरती इन्स्टिट्यूट करायचं आहे, तर मग अख्ख्याच्या अख्ख्या फॅमिली म्हणजे यु नो देअर हॅज टू बी सम रिप्रेझेंटेटिव्ह ना, एक कोणीतरी रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजे त्या ठिकाणी, त्या प्रोसिडिंग्समध्ये ह्या फॅमिलीला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करायला. तर मग तिथे तो कर्ता जो असतो, कर्ता अशा वेळेला रिप्रेझेंट करतो ती एंटायर फॅमिली. सपोज आता ही XYZ फॅमिली आहे, XYZ फॅमिलीला कोणीतरी स्यू केलेलं आहे. मग कोणी त्याला स्यू केलेलं आहे, जसं कंपनी आहे, आता कंपनीला कोणी स्यू केलं तर कंपनीला रिप्रेझेंट करणारं कोणीतरी पाहिजे ना तिथे कोर्टात. तो डिरेक्टर असू शकतो, तो मॅनेजर असू शकतो. तसंच इथे जेव्हा हिंदू जॉईंट फॅमिली आहे आणि हिंदू जॉईंट फॅमिलीचा एखादा बिझनेस आहे, त्या बिझनेसवरती कोणी काही आक्षेप घेतला आहे, काही केस झाली आहे, काही सूट आहे, किंवा फॅमिलीच्या प्रॉपर्टीवर, इस्टेटवरती काही सूट फाईल झाला आहे, किंवा फॅमिलीने कोणावरती केला आहे, तर तिथे जो कर्ता आहे, कर्ता त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. सो ही हॅज दॅट पॉवर टू रिप्रेझेंट हिज जॉईंट फॅमिली जेव्हा पण कुठले काही लिगल मॅटर असतात किंवा सोशल मॅटर पण. आता लिगल तर तुम्हाला समजलं की बाबा हे कोर्टाचे जे काही म्हणजे वॉट एव्हर प्रोसिडिंग्स चालतात तेव्हा तो तिथे असतो हजर. पण मग आता सोशल पण, आता तुम्ही बघितलं असेल इवन तुमच्या फॅमिलीजमध्ये, जर आजही तुमच्या घरात ही मोठी माणसं असतील तर कुठलं पण लग्न कार्य वगैरे असलं की ही मोठी मंडळी जातात तिथे बघा, आवर्जून जातात. दे डू नॉट मिस. म्हणजे एका दिवसाला 4 लग्न जरी अटेंड करायची असतील तर ते जाणारच. इजंट इट?
येस मॅम. येस. सो व्हॉट इज दिस अगेन, दे आर रिप्रेझेंटिंग देअर फॅमिली. म्हणजे असं कुठलं पण सोशल मीट असेल, मग आता वेगवेगळ्या समाजांचे वेगवेगळे असे वधूवर मेळावे होत असतात, मग तिथे जाणं वेगवेगळ्या, म्हणजे इन डिफरंट कम्युनिटीज देर आर अदरवाईज ऑल्सो सच मीटिंग्स किंवा काही पण असं काहीही असलं तर तिथे हे मंडळी जातात. मग कर्ताकडे ही पण पॉवर आहे की तो सोशल मॅटरमध्ये, लिगल मॅटरमध्ये त्याच्या फॅमिलीला रिप्रेझेंट करत असतो. देन आता जेव्हा आपण म्हणतो की लिगल मॅटरमध्ये हा रिप्रेझेंट करतो, मग आता लिगल मॅटरमध्ये जेव्हा हा रिप्रेझेंट करतो आणि त्या फॅमिलीच्या अगेन्स्ट जर एखादं जजमेंट पास झालं, ठीक आहे, मग आता फॅमिलीच्या अगेन्स्ट ते जजमेंट पास झालं म्हणजे मग त्या ठिकाणी काय आता रिप्रेझेंट तर करतोय, मग ते एकटा कर्ताच्या अगेन्स्ट असणार आहे का ते जजमेंट? नो फॅमिलीच्या येस. तर म्हणजे काय, ते जे जजमेंट असणार आहे ते जजमेंट काय की ते ऑटोमॅटिकली सगळ्यांवरती बाइंडिंग असणार आहे. सगळे म्हणजे कोण की त्या फॅमिलीचे जे मेंबर्स आहे, ठीक आहे, सगळे फॅमिली मेंबर्स जे आहे त्या सगळ्या फॅमिली मेंबर्सवरती जे काही जजमेंट कोर्टाकडनं येणार आहे ते काय असणार, बाइंडिंग असणार आहे. ठीक आहे. असं नाही की मग कर्ता त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय, तो मोठा आहे म्हणून त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय, ही बिईंग द एल्डेस्ट पर्सन और ही बिईंग द, आपण असं म्हणू की त्याला एक प्रकारची इन्चार्जशिप दिली आहे, है ना, तो मॅनेजर आहे, त्यामुळे तो सगळं करतो. कारण की घरातल्या महिला त्या काही कोर्टात जाणार आहेत का किंवा त्यांना पाठवणार का, नाही पाठवायचे ना पूर्वी लोक असं, किंवा मग लहान मुलं आहेत, मायनर आहे, शिकणारे मुलं मुली आहेत, त्यांना नाही पाठवणार, म्हणून दिस कर्ता टेक्स द रिस्पॉन्सिबिलिटी. नेक्स्ट इज पॉवर ऑफ मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंट कसलं मॅनेजमेंट बरं? प्रॉपर्टी मॅनेजमेंट. येस, प्रॉपर्टी मॅनेजमेंट. अजून एक्सपेंडिचर मॅनेजमेंट. ओके. सो आता बघा, हा जो कर्ता आहे हां, स्क्रीन दिसते का आता आपला? ब्लर दिसतोय मला, एक मिनिट. तुम्हाला पण ब्लर दिसतंय हा ना? ब्लर आहे ना? लाईट वाढवायला पाहिजे. नाहीच, ते आपण हे चेंज केलं ना, मग ते थोडा वेळ घेतो तो. एक मिनिट. फोकस नाही आहे मात्र ते. हां, एक मिनिट. हां, आता आला असेल. येस. ओके. नाऊ सी, आता पॉवर्स ऑफ मॅनेजमेंट आपण जेव्हा म्हणतोय तर पॉवर्स ऑफ मॅनेजमेंट आर ऑलमोस्ट ॲब्सोल्यूट म्हटलंय. काय? पॉवर्स ऑफ मॅनेजमेंट किंवा पॉवर टू मॅनेज असं पण म्हणू शकता तुम्ही. तर हे जे मॅनेजमेंट, आता मॅनेजमेंट कसलं, तर मॅनेजमेंट इथे समजून घ्या. मॅनेजमेंट जे आहे, जी हिंदू जॉईंट फॅमिली आहे, हिंदू जॉईंट फॅमिलीची जी काही प्रॉपर्टी आहे त्याचं, ठीक आहे, हिंदू जॉईंट फॅमिलीचा जो काही बिझनेस आहे त्याचं, हिंदू जॉईंट फॅमिली त्यांचं हाऊसहोल्ड आहे, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट. ठीक आहे. हाऊसहोल्डमध्ये मग सगळ्या गोष्टी येतात. हाऊसहोल्डमध्ये अगदी तुमचं ग्रॉसरीज झालं, म्हणजे राशन पाणी, त्यानंतर कोणाचा दवाखाना, कोणाचं शिक्षण, कोणाचं लग्न, ठीक आहे, हे सगळं याच्यामध्ये येतं पॉवर्स ऑफ मॅनेजमेंटमध्ये. मग आता ही कर्ताची जी पॉवर आहे, कर्ताच पॉवर ऑफ मॅनेजमेंट, याला काय म्हटलं आहे, दिस इज ऑलमोस्ट ॲब्सोल्यूट. ऑलमोस्ट ॲब्सोल्यूट म्हटलं आहे बरं का. ऑलमोस्ट ॲब्सोल्यूट का म्हटलं आहे, कारण की ह्या कर्ताला इतक्या, थांबा मी सांगण्यापेक्षा मला तुम्ही सांगा की ॲज अ कर्ता ऑफ द फॅमिली, ठीक आहे, हा सपोज कर्ता आहे किंवा तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी जे आहे इमॅजिन करा, यू आर द कर्ता ऑफ दिस फॅमिली. नाव हिअर इज युअर ब्रदर 1, हिअर इज युअर ब्रदर 2, हिअर इज युअर मदर, देन युअर सिस्टर 1, सिस्टर 2, ठीक. अगेन यू हॅव युअर वाईफ, वाईफपासून तुम्हाला आहे 2 चिल्ड्रन, लेट्स से S1 अँड D1, ठीक आहे. B1ला पण सपोज इथे याला पण 2 मुलं आहे, C1 आणि C2 पकडूयात आपण. B2ला या ठिकाणी Bच्या 2 डॉटर आहे, BD1 आणि BD2, मदर आहे, ठीक. मग इथे हां, इथे ऑलरेडी आपण सन 1 सन 2 पकडलं होतं काय, नाही सिस्टर पकडलं होतं, हे ब्रदर सिस्टर, ठीक आहे, सिस्टर आहे. ह्या कशा आहेत, ह्या मायनर आहे समजा, आणि एक लग्न बाकी आहे, 1 इज मायनर अँड दी अदर इज अडल्ट, हिचं लग्न बाकी आहे. नाव ॲज अ कर्ता,
आता सपोज ही तुमची आहे हिंदू जॉईंट फॅमिलीची प्रॉपर्टी. हा तुमचा हिंदू जॉईंट फॅमिलीचा काहीतरी एक बिझनेस आहे, प्रॉपर्टी आहे, असं सगळं काही आहे. याच्यातनं तुम्हाला आपण जस्ट एक कन्सिडरेशन आहे, किती मेंबर झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तुम्ही पकडून, ठीक आहे, 13 मेंबर्स आहेत. आता लेट्स कन्सिडर की यांना दर महिन्याला लेट्स से 2 लाख रुपये इतकं उत्पन्न येतं आहे. जस्ट एक कन्सिडरेशन, जस्ट एक अजम्पशन आहे. हां, मला सांगा आता तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या कशा असतील सगळ्यांच्या प्रती. अँड लेट अस कन्सिडर की ऑलमोस्ट तुमच्या भावाची मुलं आणि तुमची मुलं ऑलमोस्ट सारख्याच वयाची आहे, थोड्याफार 1-2 वर्षाच्या फरकाने. नाव टेल मी, एक कर्ता म्हणून काय त्या ठिकाणी पॉवर्स असल्या पाहिजे किंवा कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे. शिक्षण मॅडम. हां, शिक्षण काय. जे मॅरिड आहेत त्यांना त्यांच्या फॅमिलीजला आहे की नाही एक्सपेंडिचर आणि फायनान्ससाठी त्या उत्पन्नातला काही भाग दिला पाहिजे, बिकॉज दे हॅव डॉटर्स अँड सन्स लाईक B1 and B2 अँड ऑल्सो 1. आणि सेपरेटली मदर आणि 2 सिस्टर यांच्यासाठी पण तो सेपरेटली अलोकेट केला पाहिजे. ओके ओके, ठीक आहे. सो जय सरांना वाटतं की त्यांना एक्सपेंडिचर जो आहे बेसिकली म्हणजे काही पैसे द्यायला पाहिजे. इज दॅट ऑल दॅट यू वॉन्ट टू से. Yes, the income should be divided for their livelihood according to the need. ओके, सो जय सर म्हणतात की जे इन्कम आहे, जे 2 लाख रुपये येत आहेत त्याचं बेसिकली अशा पद्धतीने म्हणजे समान विभाजन व्हायला पाहिजे असं म्हणायचं आहे. नीड वाईज. हां, नीड वाईज. ओके. S1 आणि S2 ला एवढे लागणार नाहीत जेवढे आहे की नाही जे B1 B2 आणि हे जे आहेत त्यांना लागेल. आणि काही फ्युचर साठी पण पाहिजेत मग S1 आणि S2 च्या. ओके, ठीक आहे. ओके, सो इन्कम शुड बी डिवायडेड. बेसिकली व्हॉट ही वॉन्ट्स टू से की त्यांनी हे जे 2 लाख रुपये महिन्याला येतात याच्यातनं काही अमाऊंट इकडे, काही अमाऊंट इकडे, काही इथे, काही इथे, असं. बरोबर. एक्झॅक्टली. पण काही फ्युचरसाठी पण बाजूला काढू. ओके, हिअर सरांनी अजून एक मुद्दा मांडलाय की फ्युचरसाठी पण काही सेव्हिंग्ज, राईट. सम सेव्हिंग्ज ऑर सम इन्व्हेस्टमेंट, दॅट काइंड ऑफ थिंग. यस, बाकीचे काय म्हणतात. मॅम कॉमन एक्सपेन्सेस करून आणि फ्युचर सेव्हिंग्स करून मग जे काही उरेल ते फॅमिलीमध्ये यू कॅन डिवाइड. ओके, सो कॉमन एक्सपेन्सेस त्याने स्वतः करायचे बेसिकली. म्हणजे जी अमाऊंट आली आहे ह्या अमाऊंटमधनं त्याने कॉमन एक्सपेन्सेस करायचे. त्यानंतर म्हणजे कॉमन एक्सपेन्सेस प्लस फ्युचर सेव्हिंग्स सेव्हिंग्स करायच्या त्याने. ओके, येस. आणि जे काही अकॉर्डिंग टू द नीड्स त्यांचे जे काही असतील थोडे खर्च होतात त्याच्यासाठी काही इक्वल अमाऊंट डिवाइड केली पाहिजे. ओके, प्लस काही डिव्हिजन. ओके, येस. व्हॉट अबाउट अदर्स, व्हॉट अदर्स फील. त्यांचे काही कॉमन लोन वगैरे असेल तर ते पण त्यांना द्यावे लागतील ना. ओके, सो इफ देर आर एनी कॉमन लोन्स ऑफ दॅट फॅमिली, कारण फॅमिलीचा बिझनेस आहे, ठीक आहे. जर लोन असेल तर लोन त्या ठिकाणी ते पे बॅक करायचे आहेत. ओके, FD सेव्हिंग्ज वगैरे काय म्हणतात. काही FD वगैरे असतील मॅडम किंवा शेतीचा भाग वगैरे. ओके, ठीक आहे. सो चलो नाव सी, नाव लुक ॲट द शॉकिंग पार्ट ऑफ दिस थिंग. सो बेसिकली तुम्हाला सगळ्यांना असं वाटलं ना की प्रत्येकाला काही ना काही दिलं गेलं पाहिजे. ओके, आता लेट्स सी की B1 B2 आणि हा जो याची स्वतःची पण मुलं आहेत, ठीक आहे. तर मी जसं म्हटलं की असं कन्सिडर करा थोड्याफार फरकाने 1-2 वर्षाच्या फरकाने सारखेच एक एज ग्रुपचे आहेत हे. आता हा कर्ता आहे, कर्ताचा हा S1 आहे. ह्या कर्ताला टाकलं आहे CBSE स्कूलमध्ये, ठीक आहे. याला CBSE बोर्डच्या स्कूलमध्ये घातलेलं आहे. सो व्हॉट यू एक्सपेक्ट. आता जवळपास त्याच वयोगटाची ही पण मुलं आहेत. मग तुमचं काय म्हणणं आहे. BD1 आणि C1 C2 ला पण ना S1 सारखीच ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. ओके, सो यांना सुद्धा व्हॉट यू आर ट्राईंग टू से की इक्वल ट्रीटमेंट है ना. की जर याचे कर्ताचे मुलं जर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात आहेत त्यातल्या त्यात ते CBSE पॅटर्नच्या शाळेत जात आहेत, मग B1 B2चे मुलं पण त्याच दर्जाच्या शाळेमध्ये गेले पाहिजे, त्यांनाही त्याच दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. ओके, नाउ लुक ॲट द शॉकिंग पार्ट.
व्हॉट द लॉस इज. हां, म्हणून आपण म्हटलं सुरुवातीला मी एक इथे फ्रेज यूज केलं की ऑलमोस्ट ॲब्सोल्यूट. हां, इफ यू रिमेंबर आय सेड ऑलमोस्ट ॲब्सोल्यूट पॉवर्स आहे याच्याकडे मॅनेजमेंटच्या. आता हा जो करता आहे ना, हा करता जो आहे फॅमिली अफेअर्स जे आहे, फॅमिली प्रॉपर्टी जी आहे, फॅमिली बिझनेस जे आहे, ही मे मॅनेज देम द वे ही लाईक्स. ही मे ऑल्सो मिसमॅनेज. तो मिसमॅनेज पण करू शकतो, कोणी त्याला प्रश्न विचारू शकत नाही. ही मे ऑल्सो मिसमॅनेज. ही मे ऑल्सो डिस्क्रिमिनेट. स्वतःच्या मुलांना चांगल्या शाळेत टाकलं आणि ह्या दोघांना झेडपीमध्ये दिलं पाठवून, महानगरपालिकेच्या शाळेत पाठवलं, तरीसुद्धा नो बडी कॅन क्वेश्चन हिम. करताच्या जाते का मॅडम? नाही. ही इज द मॅनेजर. ही विल मॅनेज द वे ही वॉन्ट्स. मग याला आता सांगते मी पुढे याला उपाय काय आहे. ठीक आहे, हा डिस्क्रिमिनेट पण करू शकतो हा सगळ्या मेंबर्समध्ये. मग कदाचित तो असं करेल की B1 जो आहे, B1च्या मुलांना CBSEमध्ये टाकलं आणि B2च्या मुलांना ZPच्या शाळेत दिलं पाठवून. ठीक आहे, किंवा मग तो असंही करू शकतो की B1चा जो मुलगा होता फक्त मुलाला शाळेमध्ये CBSEला टाकलं आणि मुलीला मराठी माध्यमात टाकलं, असंही डिस्क्रिमिनेशन करू शकतो. सो ही मे गो ऑन डिस्क्रिमिनेटिंग द वे ही वॉन्ट्स. तो प्रॉपर्टी मिसमॅनेज पण करू शकतो. त्याच्यावर काही एक ऑब्लिगेशन नाही आहे टू सेव्ह ऑर टू इकॉनॉमाइज. म्हणजे तुम्ही हे जे सगळं म्हणत होता ना की त्याने फ्युचर सेव्हिंग्स वगैरे वगैरे असं सगळं काही त्याच्यावरती असं पण बंधन नाही. दॅर इज नो ऑब्लिगेशन दॅट करता हॅज टू सेव्ह अ पर्टिक्युलर अमाऊंट फॉर द फ्युचर नीड्स ऑफ दॅट पर्टिक्युलर फॅमिली. बट So no democracy in this Karta system. दिस करता इज ऑलमोस्ट हिटलर. Hitler autocracy. ऑटोक्रेसी. येस. सो हिअर ह्याच्यावर ऑब्लिगेशन काय? मग ऑब्लिगेशन हे की ही कॅनॉट डिनाय द मेंटेनन्स ऑर यूज अँड ऑक्युपेशन ऑफ द प्रॉपर्टी टू अदर मेंबर्स. म्हणजे काय, आता हे सगळेजण एका घरात राहत आहेत ना, दोघं भाऊ, भावांच्या बायका, त्यांची मुलं, त्याची बायको, त्याचे मुलं, आई वगैरे, हे सगळे एका घरात राहतात एका प्रॉपर्टीमध्ये. त्याला जरी करायचं त्याने स्वतःची मुलं इंग्रजी शाळेत टाकली, भावाची मराठीत टाकली, पण ती जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला तो डिनाय नाही करू शकत. म्हणजे ज्या प्रॉपर्टीला ॲक्सेस आहे की त्यांचं शेत असेल, त्या शेतात जाणं येणं आहे, किंवा ते जे घर आहे त्या घरात राहणं आहे. आणि मेंटेनन्स, म्हणजे मेंटेनन्समध्ये काय आलं, यांचं खाणं पिणं, यांचा कपडा लत्ता, सण वार, त्याला त्या गोष्टी लागतात, जे दवा पाणी, दिस इज ऑल मेंटेनन्स. ओके, तो ऑब्लिगेशन काय, फक्त ही कॅनॉट डिनाय द मेंटेनन्स अँड यूज अँड ऑक्युपेशन ऑफ द प्रॉपर्टी. म्हणजे त्या प्रॉपर्टीचा जो यूज आहे तो म्हणू नाही शकत की हा भाऊ जो आहे तो किचनमध्ये येऊ नाही शकत, ह्या भावाची बायको किचनमध्ये नाही येऊ शकत, बैठक घरामध्ये तुम्ही बसू नाही शकत, असं काही नाही. एंटायर प्रॉपर्टी सगळे यूज करणार. फक्त काय की जे मॅनेजमेंट आहे, मॅनेजमेंट ऑफ व्हॉट द रिसोर्सेस, तो बघेल त्याला कसं करायचं आहे तो. म्हणून म्हटलं ही मे इवन मिसमॅनेज. आता तुम्हाला ह्या फ्रेजचा लक्षात आलं का अर्थ काय होतं जे सुरुवातीला आपण म्हटलं, ऑलमोस्ट ॲब्सोल्यूट. येस मॅम. मनाला वाटेल ते. येस, मनाला वाटेल ते. मग आता मला तुम्ही सांगा, आता मी सांगण्यापेक्षा ह्या अशा मनमानी कारभारावरती काय बरं तोडगा असू शकतो? सगळे भांडण होतील सगळे. हा, भांडणं तर होणार आहे, म्हणून आपण म्हणतो, कारण आपण लॉयर आहे. म्हणजे आता तुम्ही लॉ स्टुडंट्स आहे, राईट? सो आय कॅन से युअर लाईक लॉयर्स म्हणू शकते मी तुम्हाला, इफ नॉट अन ॲडव्होकेट. तो आता तुम्ही एक सोल्युशन द्या. चला तुमच्याकडे हे क्लायंट आलं आहे असं, कारण की लॉ तर काय म्हणतो बाबा, करतावर असं काही ऑब्लिगेशन नाही की तो सगळ्यांना इक्वली ट्रीट करेल. त्याच्यावर ऑब्लिगेशन फक्त एवढंच आहे का तो तुम्हाला खाऊ पिऊ घालेल, कपडा लत्ता देणार आणि प्रॉपर्टी यूजला डिनाय नाही करणार. दॅट्स इट. पैसे त्याला पाहिजे तसे तो प्रॉपर्टी, काय, पार्टिशन ऑफ द प्रॉपर्टी. व्हेरी गुड. याला तोडगा हा आहे पार्टिशनचा. मग जेव्हा एखाद्या भावासोबत, भावाच्या मुलांसोबत तिथे मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय, मग त्यांनी काय करायचं, दे कॅन क्लेम फॉर पार्टिशन. पार्टिशन झालं म्हणजे त्यांची प्रॉपर्टी सेपरेट होणार. त्या प्रॉपर्टीतला जो काही शेअर आहे, जे काही आहेत, दे विल बी एंटायटल टू दॅट. मग त्यांना ते CBSEच्या स्कूलमध्ये जायचं किंवा आणखीन कुठे परदेशात शिकायला जायचं, ते जाऊ शकतात. आलं लक्षात? येस मॅम. हां, नाव पुन्हा एकदा आपण आपली हे कुठे गेलं, ओके, दिसते पुन्हा एकदा स्क्रीन.
येस मॅम. ओके. सो पॉवर टू रिप्रेझेंट, पॉवर ऑफ मॅनेजमेंट, हे सगळं बघितलं आपण. नाव आफ्टर दॅट वी गोना शी पॉवर ओव्हर इन्कम. मग जी काही इन्कम येते त्या फॅमिलीची, म्हणजे त्या प्रॉपर्टीजमधून किंवा जे काही त्यांचं बिझनेस आहे, तर कोण त्याच्याकडे बघणार आहे? ऑब्व्हियसली करता बघणार आहे. ठीक आहे. आणि त्याला काय करायचं, जसं आपण बघितलं की तो डिस्क्रिमिनेट पण करू शकतो, पण तो ही कॅनॉट डिप्राईव्ह देम ऑफ देअर राईट टू मेंटेनन्स. म्हणजे त्या ठिकाणी सगळ्यांचा मेंटेनन्स जो आहे, मेंटेन त्यांना करणं ही त्याची जबाबदारी आहे. देन पॉवर ऑफ अलिएनेशन. तर पॉवर ऑफ अलिएनेशन म्हणजे काय? पॉवर ऑफ अलिएनेशन आपण अलिनेट करणे म्हणजे एखादी गोष्ट सुरळीत करणे किंवा चॅनलाइज करणे. नाही 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 ते दुसऱ्या अलाईनने म्हणत आहे आपण सर. ALI तो वाला म्हणजे ALIGNMENT वाला अलाइनमेंट नाही. दिस एलिनेशन इज सी. हे बघा तुम्हाला जर स्क्रीन दिसत असेल तर मी जरा झूम करते. सी 4th पॉइंट. अलिनेशन Yes. काहीतरी हां, आहे. हे ऑलरेडी बघा आपलं याच्यात झालंय. कशामध्ये? अलिनेशन कशात झालंय? वक्फ बघितलं होतं आपण. वक्फची प्रॉपर्टी कशी असते? इट कॅनॉट बी एलिनेटेड. येस, म्हणजेच काय? इट इज परमनंटली गिवन. नाही, एलिनेट नाही करू शकत म्हणजे काय? म्हणजे ट्रान्सफर. येस, ट्रान्सफर. टू एलिनेट इज वॉट? टू ट्रान्सफर. ती प्रॉपर्टी जी आहे ट्रान्सफर करणं. दॅट ट्रान्सफर कुड बी बाय वे ऑफ गिफ्ट, दॅट ट्रान्सफर कुड बी बाय वे ऑफ सेल, दॅट ट्रान्सफर कुड बी बाय एनी अदर मीन्स, एक्सचेंज वगैरे असं काही पण असू शकतो. ठीक आहे. मग आता पॉवर ऑफ एलिनेशन म्हटलंय म्हणजे की ती जी प्रॉपर्टी आहे, हिंदू जॉईंट फॅमिलीची जी काही प्रॉपर्टी आहे ती एलिनेट करणं म्हणजे काय? ट्रान्सफर करणं. मग आता मला सांगा, ती एकट्या कर्ताची प्रॉपर्टी आहे का बरं? नो मॅम. नाही. मग त्याच्याकडे हा पॉवर ऑफ एलिनेशन असेल का? नसणार आहे. नसणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपण जर एक जनरल याच्यात बघायला गेलं, कारण ती प्रॉपर्टी सगळ्या भावंडांची आहे, तर एकटा तो करता कसं काय ती प्रॉपर्टी विकून टाकेल? बरोबर आहे ना. तो एलिनेट नाही करू शकत. पण मग इथे पॉवर ऑफ एलिनेशन तर दिलेलं आहे, म्हणजे त्याच्याकडे ही पॉवर आहे. पण मग ती कशी आहे? तर ही पॉवर जी आहे ही लिमिटेड प्रमाणात आहे. ठीक आहे. आता लिमिटेड प्रमाणात दिली आहे म्हणजे काय बरं? की त्या ठिकाणी काही इन्स्टन्सेस दिले की तसे काही प्रसंग उद्भवले तर तो त्या ठिकाणी प्रॉपर्टी जी आहे ती एलिनेट करू शकतो. ठीक आहे. मग आता इथे तुम्हाला ते 3 इन्स्टन्सेस दिसत आहेत का? बघा बरं. आपत्कालीन, कुटुंबार्थी आणि धर्मार्थी दिसत आहे. येस मॅम. हां, तो काय आहे तर लक्षात ठेवा. बिल असं लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. काय लक्षात ठेवायचं? BIL, बिल. बी म्हणजे काय? बेनिफिट ऑफ द इस्टेट. ठीक आहे. बेनिफिट ऑफ द इस्टेट. आय म्हणजे काय? इनडिस्पेन्सिबल ड्युटीज. आणि एल म्हणजे काय? लीगल नेसेसिटी. तर मग जेव्हा असे काही प्रसंग उद्भवतात तर अशा वेळेला त्याच्याकडे प्रॉपर्टी एलिनेट करण्याचे राईट्स असतात. आता काय यांनी सगळ्यात पहिलं काय सांगितलं की आपत्कालीन. ठीक आहे. आता आपत्कालीन म्हणजे काय? आपण काय म्हणतो? आपत्कालीन मार्ग असतो बघा, बसमध्ये वगैरे असा दरवाजा असतो जाण्याचा. आपत्कालीन म्हणजे काय? इमर्जन्सी. इमर्जन्सी. व्हेरी गुड. सो आपत्कालीन मीन्स बेसिकली वेन दॅर इज सम सॉर्ट ऑफ इमर्जन्सी. मग जेव्हा अशी काही इमर्जन्सी त्या ठिकाणी उद्भवते की तुम्हाला ती जी जॉईंट फॅमिली आहे, जॉईंट प्रॉपर्टी, हिंदू जॉईंट फॅमिलीची जी प्रॉपर्टी आहे ती त्या ठिकाणी एलिनेट करण्याशिवाय काही एक पर्याय नाही आहे, सिच्युएशन अशी काही झालेली आहे, मग त्यावेळेला काय करणार? ती प्रॉपर्टी जी आहे करता एलिनेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, जस्ट एक एक्झाम्पल घेऊयात की सपोज घरातला एखादा कोणी मेंबर आहे आणि त्याची मोठी सर्जरी करायची आहे आणि त्याकरता पैसे नाही आहे, पण मग तिथे त्यांच्याकडे पर्याय इतकाच आहे की ते त्यांची एखादी प्रॉपर्टी किंवा प्रॉपर्टीचा एखादा तुकडा जो आहे, एखादा जमिनीचा तुकडा ते सेल आउट करणं आणि त्याच्यातनं त्या पर्सनची सर्जरी करणं. मग आपण याला इमर्जन्सी सिच्युएशन म्हणू शकतो. बरोबर? येस मॅम. ओके. नाव नेक्स्ट इज व्हॉट? हां, नाव नेक्स्ट इज बेनिफिट ऑफ द इस्टेट. आता बेनिफिट ऑफ द इस्टेट म्हणजे काय? की त्या प्रॉपर्टीच्याच बेनिफिटसाठी. ठीक आहे. वेन दॅट प्रॉपर्टी इज बीन एलिनेटेड, म्हणजे हिंदू जॉईंट फॅमिलीची जी काही प्रॉपर्टी, जी काही इस्टेट आहे ती एलिनेट कशाकरता केली जाते? तर त्या प्रॉपर्टीच्याच बेनिफिटसाठी. म्हणजे सपोज खूप जुनी अशी एखादा जुना वाडा आहे, एकदम मोडकळीस आलेला आहे आणि ते सेल आउट करणं किंवा ते देऊन टाकणं आता तेच भल्याचं आहे, कारण की ती जी कुठली प्रॉपर्टी ती इतकी जीर्ण झाली आहे
की ती अजून ठेवून अजून त्या ठिकाणी काय होऊन जाईल, डिटोरिएट होईल. मग त्या प्रॉपर्टीच्याच बेनिफिटसाठी म्हणजे बेनिफिट ऑफ द इस्टेट त्यावेळेला पण एलिनेशन होऊ शकतं. नेक्स्ट इज इंडिस्पेन्सिबल ड्युटीज. नाउ व्हॉट आर इंडिस्पेन्सिबल ड्युटीज? इंडिस्पेन्सिबल ड्युटीज म्हणजे बघा की हिंदू धर्मामध्ये ज्या गोष्टी अतिशय अशी काही विधी असतात, असे काही आपण काय म्हणतो त्याला रिच्युअल्स आपण जे म्हणतो की ते आपल्याला परफॉर्म करावेच लागतात. ठीक आहे, अकॉर्डिंग टू हिंदू धर्माज अँड हिंदू धर्म प्रमाणे की जे आपल्याला शास्त्रांमध्ये सांगून ठेवलं आहे. जसं की बघा श्राद्ध आहे, जसं की लग्न आहे, ठीक आहे, किंवा अंतिम संस्कार आपण म्हणतो. मग जेव्हा अशा रिलिजियस सेरेमनीज परफॉर्म करायच्या आहे, घरातल्या एखाद्या पर्सनचं म्हणजे डेथ झाली आणि त्याचं श्राद्ध घालायचं आहे आणि ते श्राद्ध घालण्यासाठी पैसे नाही आहे. आय मीन आय रिली डोंट अंडरस्टँड दिस स्टुपिडिटी हिअर की दॅट पर्सन हॅज ऑलरेडी डाईड अँड यू डोंट हॅव एनी मनी टू परफॉर्म द रिच्युअल्स ओवर देअर दोज राईट्स अँड यू सेल अवे द प्रॉपर्टी अँड यू परफॉर्म द सेरेमनी. आय सिरियसली डोंट फाइंड एनी सेन्स इन दिस. बट एनिवेज, कारण की आपण हिंदू लोक जे आहे खूप वी आर व्हेरी काय म्हणतो ना की हां असं आहे. म्हणजे जिवंतपणे आपण माणसाला उपाशी ठेवू, पण मेल्यावर मात्र आपल्याला घास घालायचा असतो, आपल्याला गाव जेवण द्यायचं असतं. ठीक आहे, तर मग त्याच्यासाठी मग इथे सांगितलं की श्राद्ध घालणं ही सुद्धा इंडिस्पेन्सिबल ड्युटी. आणि त्या श्राद्धासाठी जर तुम्ही प्रॉपर्टी वगैरे जी आहे तुमची सेल केली, मॉर्गेज केली तरी चालणार आहे. ठीक आहे. देन मॅरेज, लग्नासाठी पण. आणि हे तर म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट प्रत्येक घरामध्ये तुम्हाला बघायला भेटलं असेल की मुलीच्या लग्नासाठी बापाने आपली जमीन विकली, गहाण ठेवली, किंवा लाईकवाईज हे बऱ्याच घरांमध्ये आपल्याकडे बघायला भेटतं. किंवा आजच्या डेटमध्ये मॉडर्न एजमध्ये शेती एवढी कोणाकडे राहिली नाही तर काय करतात, लोन घेतात, बँकेतनं कर्ज घेणार आणि बिचारा बाप फेडत बसतो. सो हे पण इंडिस्पेन्सिबल ड्युटीजमध्ये आलं आहे. देन फ्युनरल सांगितलेलं आहे की जे शेवटचे आपले रिच्युअल्स असतात, शेवटची सेरेमनी जी असते ते परफॉर्म करण्यासाठी. मग हे सगळे इंडिस्पेन्सिबल ड्युटीज आहे की ह्या तुम्हाला, कारण की का हिंदू धर्मामध्ये मग आपण म्हटलं आहे ना की हे मोक्षप्राप्तीसाठी आणि पित्रांना शांत ठेवण्यासाठी, नाहीतर पितृदोष लागतो वगैरे वगैरे, असं आपल्या धर्मामध्ये ती मान्यता आहे. आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एन्टँगल नको व्हायला, अडकायला नको, म्हणून ह्या सगळ्या ड्युटीज परफॉर्म करायला लागतात. देन नेक्स्ट इज पॉवर टू कॉम्प्रोमाइज. इथपर्यंत कळलं आहे का, चौथ्या पॉईंटपर्यंत? हां. मग नेक्स्ट इज व्हॉट, पॉवर टू कॉम्प्रोमाइज. आता पॉवर टू कॉम्प्रोमाइज म्हणजे काय की म्हणजे बघा आता सपोज काही डिस्प्यूट चाललेला आहे, तो लिगल असू शकतो, कुठलाही असू शकतो, लिगल पण असू शकतो किंवा अदर दॅन लिगल. म्हणजे कधी कधी बघा की आपले आपण म्हणतो ना मराठीमध्ये ज्याला भाऊबंदकी वगैरे असते, है ना, भाऊबंदकी समजते ना सगळ्यांना? हां. तर जेव्हा तुम्ही गावात राहत असतात तर तुमच्या आजूबाजूला कोण असते, सगळे तुमचे भाऊबंद असतात ते. आणि आपल्याला सगळ्यांशी ना जमवून ठेवावं लागतं, पटवून सगळ्यांशी चालायला लागतं की जरी कोणी म्हणजे आपल्याला खाऊपिऊ घालत नसतं, बट स्टील वी हॅव टू मेंटेन गुड रिलेशन्स विथ देम. ना असे ज्या वेळेला काही डिस्प्यूट्स असतात, म्हणजे भाऊबंदकीमध्ये तर भरपूर हे प्रकार असतात, मग तिथे काही कॉम्प्रोमाइज करणं किंवा लिगल डिस्प्यूट्स असतील, ठीक आहे, एखादा सूट पेंडिंग आहे. आता तुम्ही जसं जसे पुढे जाल पुढच्या वर्गांमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी जास्त क्लिअर होतील. तर कॉम्प्रोमाइज आपल्याला करता येतो. म्हणजे इफ देअर इज अ सूट ना, दोन पार्टीजमध्ये जेव्हा कॉम्प्रोमाइज होतं, ठीक आहे, की सूट त्या ठिकाणी पुढे नाही चालवलं जात, हे तुम्ही CPC आणि CRPCमध्ये शिकणार पुढे, प्रोसिजरल लॉ आहे. तर तेव्हा आपल्याला कॉम्प्रोमाइज करता येतो. म्हणजे काही आपण म्हणतो ना की देऊन घेऊन जे असतं, तर तसं ते कॉम्प्रोमाइज करण्याचे पॉवर टू एंटर इन टू कॉम्प्रोमाइज, ठीक आहे, पॉवर टू कॉम्प्रोमाइज जे काय असतील तर ती पण पॉवर कोणाकडे दिलेली आहे, कर्ताकडे आहे. आणि कर्ताने जे काही कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी केलेलं असेल तर ते कॉम्प्रोमाइज सगळ्या इतर मेंबर्सवरती काय असणार आहे, बाइंडिंग असणार आहे. ठीक आहे. याच्यात एक्सेप्शन पण दिलं आहे, बट दॅट इज ऑल की यू विल स्टडी लेटर ऑन, त्याच्यात एवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नाही आहे. कळतंय काय? येस मॅम. हां. नाव पॉवर टू कॉन्ट्रॅक्ट डेट्स. मग आता पॉवर टू कॉन्ट्रॅक्ट डेट्स म्हणजे काय बरं? टू कॉन्ट्रॅक्ट डेट्स सोपं आहे हे. म्हणजे जे कर्ज आहेत त्यांचे, हां त्याचे डॉक्युमेंटेशन वगैरेवर त्याची सही असू शकतं हां. येस. ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह. ओके. येस. व्हॉट अबाउट अदर्स? पॉवर टू कॉन्ट्रॅक्ट डेट्स किंवा लीज वगैरे असणं. काय असणं? लीज वगैरे देणं. लीजवर देणं ते तर एलिनेशनमध्ये ना आलं सर. हा ओके. हां. लोन वगैरे घेणं.
येस लोन घेणं किंवा देणं, कोणी आपल्याकडे मागितलं तर आपण त्यांना देणं किंवा आपल्याला गरज असेल तर आपण कोणाकडनं घेणं. तर ही इम्प्लाइड अथॉरिटी याच्याकडे. इम्प्लाइड अथॉरिटी म्हणजे काय, आता तो बघा, जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मॅनेज करायला दिली आहे, ठीक आहे, आता याला काय दिलं आहे, एंटायर हिंदू जॉईंट फॅमिली. मग त्या जॉईंट फॅमिलीच्या प्रॉपर्टीज, त्या इस्टेट्स, त्यांचा बिझनेस आणि माणसं सगळ्यांनाच मॅनेज करायचं आहे. मग तुम्हाला मॅनेज करायला एखादी गोष्ट दिली आहे तर मॅनेज करण्यासाठी काही ॲन्सिलियरी पॉवर्स येतात तिथे. तुम्हाला एखादी गोष्ट मॅनेज करायची तर यू नीड फंड्स, राईट. सो इथे ही इम्प्लाइड अथॉरिटी त्याच्याकडे येते की तो त्या ठिकाणी लोन्स जे आहे ते घेऊ पण शकतो, म्हणजे ही कॅन टेक डेट. तो त्या ठिकाणी कर्ज घेऊ पण शकतो किंवा देऊ पण शकतो, आणि दिलं असेल किंवा घेतलं असेल तर ते सुद्धा अगेन पूर्ण फॅमिली जी आहे, पूर्ण फॅमिलीसाठी त्या ठिकाणी स्यू केलं जाऊ शकतो. जर सपोज कर्ताने डेट घेतलेलं आहे, सपोज त्याने काही कर्ज घेतलं आहे आणि ते परत नाही केलं, ठीक आहे, आता ते कोणासाठी घेतलं आहे त्याने, ऑब्व्हियसली फॉर द जॉईंट फॅमिली. मग आता इफ ही हॅज नॉट पेड बॅक द लोन्स, मग त्या ठिकाणी बाकीचे मेंबर्स असं म्हणू शकतात की अरे लोन तर त्याने घेतलं होतं, आमचं काय घेणं देणं, असं म्हणू शकतात का? नाही. तर मग त्या ठिकाणी ते सगळे जे आहे त्या ठिकाणी लायबल असणार आहे. ना पॉवर टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट. आता हे पण आणखीन सोपं आहे, लगेच तुम्हाला समजेल. काय बरं, पॉवर टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? ऑन बिहाफ ऑफ फॅमिली कॅन कॉन्ट्रॅक्ट. येस, ऑन बिहाफ ऑफ दी एंटायर फॅमिली तो त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर करू शकतो. आणि ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तो एंटर झालेला आहे, जो काही करार त्या ठिकाणी कोणासोबत केलेला आहे, मग तो सगळ्यांवरती बाइंडिंग असेल की नसेल बरं? बाइंडिंग असेल. बाइंडिंग असणार आहे, सिम्पल, ठीक आहे. आणि कॉन्ट्रॅक्टचं आपल्याला माहिती आहे सगळे काय काय इसेन्शियल असतात वगैरे वगैरे. कारण की आता बघा, हिंदू जॉईंट फॅमिलीचा बिझनेस तो बघतोय, त्या बिझनेससाठी तो करताय, ही इज द मॅनेजर, राईट. मग आता बिझनेस कुठला पण बिना कॉन्ट्रॅक्टचा होतो का? कुठलाही बिझनेस आजच्या डेटला? इज इट पॉसिबल? नो. सो ते खूप ऑब्वियस आहे की इफ ही इज लुकिंग आफ्टर द बिझनेस ऑफ द फॅमिली, ही मस्ट हॅव दॅट पॉवर टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट्स ऑल्सो. कारण कुठलाच बिझनेस जो आहे आजच्या घडीला विदाऊट कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो होऊ शकत नाही. ना वी हॅव सीन ऑल दिस पॉवर्स. आता आपण बघू ड्युटीज काय करताच्या, ठीक आहे. पॉवर्स लक्षात आलाय सगळ्यांना? हां, आता ड्युटीज काय तसं आपण ऑलरेडी बघितलं. ड्युटीजमध्ये मेंटेनन्स आहे, मॅरेज आहे आणि टू रेंडर अकाउंट्स. ना मेंटेनन्स मॅरेज हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. हे काही नव्याने एक्सप्लेन करण्याची आय डोंट थिंक सो एनी गरज आहे की प्रत्येक फॅमिली मेंबर जो आहे त्याचा राईट टू मेंटेनन्स असतो आणि तो त्यांना सगळ्यांना मेंटेन करणं, त्या सगळ्या मेंबर्सला ही त्या करताची ड्युटीच असते. तो कोणाला डिप्राईव्ह नाही करू शकत मेंटेनन्सपासून, ठीक आहे. देन मॅरेज. आता ज्या मुली असतात, ठीक आहे, स्पेशली डॉटर्स म्हटलं आहे की आता जे कोणी अनमॅरिड मेंबर्स आहे त्यांची लग्न जी आहे, आता याच्यामध्ये लग्नाची पूर्णच रेस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे अलीकडे थोडं चेंज झालं आहे की ओके देर इज दिस ट्रेंड ऑफ लव्ह मॅरेजेस अँड ऑल, अँड आता भरपूर गोष्टी म्हणजे पूर्वीसारख्या नाही राहिल्या. पण अगदी जे आपण म्हणतो सोयरीक बघणं, सोयरीक वगैरे जे म्हटलं जायचं तर ते जमवणं वगैरे हे सुद्धा कर्ताचं काम होतं, ठीक आहे. की त्याने बघणं एक योग्य असा मुलगा किंवा मुलगी जे कोणी असेल घरी त्यांच्याकरता, तर ती पण ड्युटी त्याची होती. चांगलं घर बघणं, चांगला मुलगा मुलगी ते बघणं आणि त्यांचं लग्न लावणं, लग्नासाठी जो काही खर्च त्या ठिकाणी येणार तो खर्चसुद्धा त्या ठिकाणी त्याने उचलणं. देन रेंडर अकाउंट्स. नाव रेंडर अकाउंट्स मीन्स वॉट बेसिकली की जो काही त्या ठिकाणी फॅमिली बिझनेस त्यांचा जो म्हणजे हिंदू जॉईंट फॅमिली आहे, ठीक आहे. आता हिंदू जॉईंट फॅमिली आहे तर हिंदू जॉईंट फॅमिलीचा जो काही बिझनेस आहे त्या बिझनेसमधून जे काही इन्कम येत आहे किंवा जे काही आर्थिक देवाणघेवाण चालू आहे तर त्याचा अकाउंट जो आहे याला मेंटेन करायला लागतो की किती आले, किती गेले, किती इन्व्हेस्ट केले आपण शेतीमध्ये, किती बियाणांसाठी खर्च केले, खतांसाठी खर्च केले, मजुरांना किती दिले, किती त्याच्यातनं आलं. तर हे जे अकाउंट्स आहे टू रेंडर दिस अकाउंट्स वेन कधी, आता हे ज्या वेळेला पार्टिशन होत असतं, ठीक आहे, ज्या वेळेला पार्टिशन होईल तर तेव्हा प्रत्येक गोष्टीचं पार्टिशन होणार ना, की त्या हिंदू जॉईंट फॅमिलीच्या बिझनेसमधनं जे काही सेविंग्ज होत्या मग त्या सेविंग्सचं पण पार्टिशन होणार. येतं आहे का लक्षात? हां. आणि मग अशा वेळेला जर त्या ठिकाणी लक्षात आलं की अरे बापरे ह्या कर्ताने तर काही फ्रॉड केलेला आहे, मग त्या ठिकाणी त्याच्यावरती मिसअप्रोप्रिएशन ऑफ फंड्स, ठीक आहे, मिसअप्रोप्रिएशन ऑफ फंड्स किंवा फ्रॉड असा त्याच्यावरती गुन्हासुद्धा दाखल होऊ शकतो.
आणि रिप्रेझेंटेशन ती त्याची ड्युटी आहे, म्हणजे पॉवर पण आहे आणि ती ड्युटी पण आहे, बोथ ॲट अ टाईम. आपण हे ऑलरेडी पॉवरमध्ये पाहिलं. तर जो सिनियर मोस्ट मेंबर आहे, जो करता आहे बेसिकली, तो सगळीकडे फॅमिलीला रिप्रेझेंट करत असतो, सोशली, लिगली, जे काही टॅक्सेस पे करायचे आहेत वगैरे फॅमिलीच्या ऑन बिहाफ. नाव नेक्स्ट इज लायबिलिटीज. आता लायबिलिटीज काय आहे करताच्या, तर लायबिलिटी टू मेंटेन. आता हे पुन्हा पुन्हा तेच दिलेलं आहे, ठीक आहे. बट स्टील आपली आन्सरची लेंथ वाढवण्यासाठी आपल्याला हे लिहायचंच आहे रिपीटेडली जरी असलं, कारण ड्युटी म्हणजेच लायबिलिटी येते, बरोबर. मग आता लायबिलिटी टू मेंटेन कोणाला करायचं आहे, फॅमिली मेंबर्सला करायचं आहे. त्यात मायनर्स आहे, विडोज असतील, फिमेल आहेत, सगळेजण, ठीक आहे. लायबिलिटी टू स्पेंड रिझनेबली त्याने स्पेंड करायचं आहे, जरी त्याच्यावरती आपण मगाशीच पाहिलं की त्याच्यावरती काही बंधन नाही आहे, ठीक आहे. तो हवं तसं डिस्क्रिमिनेशन करू शकतो, त्याच्यावरती फ्युचरसाठी इन्व्हेस्ट करण्याचं पण काही बंधन नाही आहे. बट ही इज अंडर दिस लायबिलिटी टू स्पेंड रिझनेबली. त्याने रिझनेबली स्पेंड करायचं म्हणजे काय, की तो त्या जॉईंट फॅमिलीचे जे फंड्स असतात ना, तो स्वतःच्या अनलॉफुल पर्पजसाठी, बेसिकली स्वतःच्या गेन्ससाठी, म्हणजे तो असं पण नाही करू शकत की जॉईंट फॅमिलीचा बिझनेस आहे, तो करताय आणि त्याच्यातनं जे काय उत्पन्न आलं त्या उत्पन्नामधून त्याने स्वतःचाच नवीन बिझनेस ओपन केला, ठीक आहे. असं नाही करू शकत तो. आर यू गेटिंग इट गाईज? येस. हां पुढे काय म्हटलं, हां देन मग इथे एक मिनिट तर इथे याला एक लिमिटेशन काय आहे की त्याने अनलॉफुल पर्पजसाठी फंड्स जे आहे ते यूज करायचे नाहीत. म्हणजे सपोज त्याला जुगार वगैरे खेळण्याची सवय लागली असेल आणि तिथे जर तो फॅमिलीचा पैसा उडवतोय, तो दॅट इज नॉट अलाउड. त्याला आणखीन काही वेगळ्या गोष्टींची हॅबिट लागलेली असेल किंवा ॲडिक्ट झाला असेल तो ही कॅनॉट डू दॅट, ओके. अनलॉफुल पर्पजसाठी तो स्पेंड करू शकत नाही. लायबिलिटी नॉट टू एलिनेट द प्रॉपर्टी. मगाशीच आपण पाहिलं की एलिनेशनची जी पॉवर आहे ती कशी आहे, लिमिटेड आहे, बरोबर. काय लिमिटेशनचं त्याच्यावरती, काय ट्रान्सफर करू शकत नाही तो प्रॉपर्टी विदाउट. लिमिटेशनमध्ये काय बघितलं आपण, तो कधी करू शकतो ट्रान्सफर, एलिनेशन कधी पॉसिबल आहे. बिल तुम्हाला सांगितलं ना, BBIL, इमर्जन्सी नाही म्हणायचं आपल्याला लिगल वर्ड यूज करायचे आहेत. काय वर्ड आहे बरं तो, हां लीगल नेसेसिटी, इंडिस्पेन्सिबल ड्युटीज. हां लक्षात ठेवा, हे बिल विसरू नका, ठीक आहे. मग तेव्हा फक्त तो करू शकतो, अदरवाईज त्याला त्या ठिकाणी अशी काही पॉवर नाही आहे त्याच्याकडे. लायबिलिटी नॉट टू स्टार्ट अ न्यू बिझनेस. मग न्यू बिझनेस जो आहे त्या ठिकाणी बाकी जे को पार्टनर्स आहेत हिंदू जॉईंट फॅमिलीचे, त्यांची परमिशन जोपर्यंत नाही घेतलेली आहे, त्यांचा कन्सेंट मिळालेला नसेल, तर नवीन बिझनेस जो आहे फॅमिलीचा सुरू करता येत नाही. लायबिलिटी टू रेंडर अकाउंट्स हे मगाशीच पाहिलं. अँड लास्ट इज द कन्क्लुजन. आय होप तुम्हाला कन्क्लुजन तर काय तुम्ही वाचून तुम्हाला समजूनच जाणार आहे. तो बेसिकली करता काय आहे, करता कोण आहे, करता a person, an elderly person who is actually having the power and to perform the duties and life. Yes. For whom? For the entire family. हिंदू जॉईंट फॅमिली. हिंदू जॉईंट फॅमिली हे महत्त्वाचे शब्द आहेत बरं का तिथे, ठीक आहे. पण आता आपण इथे बघतो की जो आपला हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे 2005मध्ये, त्याच्यामध्ये जी अमेंडमेंट झाली, हिंदू सक्सेशन ॲक्ट कधीचा आहे, 1956चा आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये 2005मध्ये अमेंडमेंट झाली. काय अमेंडमेंट झाली बरं, महिलांसाठी खूप चांगली एक अमेंडमेंट, शेअर ऑफ द प्रॉपर्टी, की मुलींना सुद्धा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये इक्वल शेअर असणार आहे. हां पूर्वी ते नव्हते. मग याच्यामुळे आता आपण बघतो की जी फिमेल आहे, फिमेल सुद्धा या ठिकाणी फॅमिलीची कर्ता असू शकते. आणि इथे बघा सुजाता सिंग वर्सेस श्री मनु गुप्ता ही जी दिल्ली हायकोर्टाची केस आहे ती पण कोट केलेली आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट कर्ता. आय होप इट इज क्लिअर टू यू ऑल. समजलं आहे सगळ्यांना.